महाराष्ट्रामध्ये सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत। सर्वच राजकीय पक्ष या दृष्टीने तयारीला लागले आहेत। मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र मेळावा घेतला आणि आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन युती करणार असे वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार होऊ लागले। दरम्यान राज ठाकरेंच्या पक्षासोबत युती करण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी उघडपणे भाष्य केलं असलं तरीही राज ठाकरेंनी अजूनही युतीबाबत काहीही भाष्य केले नाही। असं असलं तरीही मेळाव्यामध्ये एकत्र आलेले दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये युतीच्या शक्यतेमुळे आणि ठाकरे बंधू एकत्र येणार म्हणून उत्साहाचे वातावरण आहे आणि दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, प्रवक्ते आणि कार्यकर्त्यांकडून याबाबत भाष्य केले जात आहे। आता राज ठाकरेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपल्या कार्यकर्त्यांना, प्रवक्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना थेट आदेशच दिला आहे। पक्षातील कोणीही माध्यमांशी संवाद साधायचा नाही असा आदेश राज ठाकरेंनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला आहे। या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी लिहिलंय, एक स्पष्ट आदेश, पक्षातील कोणीही वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही। तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडिओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाही आणि सोशल मीडियावर देखील व्यक्त व्हायचे नाही असे आदेश राज ठाकरे यांनी या पोस्ट मध्ये दिले आहेत। त्यामुळे आता राज ठाकरेंच्या या पोस्टमुळे शिवसेना आणि मनसेच्या युतीबाबत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अधिकच सस्पेन्स तयार झाला आहे।